सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शारदीय नवरात्र आजपासून सुरू झाले। तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या सर्वांना यश, कीर्ती, आयुष्य, आरोग्य, धनधान्य मिळो हीच देवी भगवती चरणी प्रार्थना। नवरात्रीमध्ये नवदुर्गेच्या 9 रूपांचे पूजन, भजन, कीर्तन केले जाते। असे या देवीचे 9 रूपे कोणती? देवीला 9 दिवस कोणते नैवेद्य दाखवावे? 9 दिवस कोणत्या माळा देवीला अर्पण कराव्या? हे आपण व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। नवदुर्गेच्या 9 रूपांचे नवरात्रीमध्ये पूजन, भजन, कीर्तन, नामस्मरण, जप, आराधना, उपासना करण्याची पद्धत, परंपरा प्राचीन काळापासून आज तागायत सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। देवीची 9 रूपे जी सांगितली आहेत ती पुढीलप्रमाणे: पहिले शैलपुत्री, दुसरे ब्रह्मचारिणी, तिसरे चंद्रघंटा, चौथे कृष्मांडा, पाचवे स्कंदमाता, सहावे कात्यायनी, सातवे कालरात्री, आठवे महागौरी आणि 9वे सिद्धिदात्री ही देवीची नवदुर्गेंची नावं आहेत। आज नवरात्रीतील पहिली माळ असून नवदुर्गेचे प्रथम स्वरूप शैलपुत्री देवीला समर्पित आहे। ही नवदुर्गा शैलपुत्री देवीचे स्वरूप अतिशय मनमोहक आहे। शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्धचंद्र स्थापित आहे। देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे। नंदी हे शैलपुत्री देवीचे वाहन आहे, म्हणून शैलपुत्री देवीला वृषभारूढ असेही संबोधले जाते। देवी सतीने हिमालय कन्येच्या रूपात जन्म घेतला। तीच पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली। नवरात्रीतील पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन केल्यास चंद्रदोष नाहीसा होतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। शैलपुत्री हिमालय कन्या असल्यामुळे देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे, म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते। तसेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते। तसेच देवीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा असेही सांगितले आहे। शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातून मिळते असे म्हटले जाते। देवी शैलपुत्री आपल्या पूर्वजन्मात प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून तिने जन्म घेतला होता। त्यावेळी तिचे नाव सती असे होते। तिचा विवाह शंकराशी झाला होता। एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला। या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना आमंत्रित केले होते, परंतु त्याने शंकराला निमंत्रण दिले नव्हते। आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली। तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रगट केली। तेव्हा शंकराने तिला सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत। त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलवले आहे, परंतु मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिलेले नाही। अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही। शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही। वडिलांचा यज्ञ पाहणे तसेच आपले आई व बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकुळ झाले होते। तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली। सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही। तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही। आई आणि बहिणीने देखील तिला गळाभेट दिली नाही। सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते। नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला। तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले। दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते। हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते असे तिला वाटले। आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला योगाग्नीत जाळून घेतले। याची माहिती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला। सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला व यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली। पार्वती, हेमवती हेही तिचीच नावे आहेत। शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकराशी झाला होता। पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली, म्हणून नवदुर्गापैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे। आता 9 दिवस देवीला कोणते नैवेद्य अर्पण करायचे ते पाहूया। श्रीदेवी वरद स्तोत्र यामध्ये सांगितल्याप्रमाणे
देवीला वाराप्रमाणे नैवेद्य अर्पण करायचा आहे. जसे स्तोत्रामध्ये सांगितलं आहे, मी स्तोत्राचा तो श्लोक वाचते आहे. आता ऐका नैवेद्योपचार, जे पदार्थ देवीला प्रिय फार, ते सांगतो साचार, ते पदार्थ अर्पावे. रविवारी नैवेद्य खिरीचा, सोमवारी फक्त दुधाचा, मंगळवारी केळ्याचा आणि लोणी बुधवारी, खडी साखरेचा नैवेद्य गुरुवारी, हरभऱ्याची डाळ शुक्रवारी, गाईचे तूप शनिवारी अर्पण करावे देवीला. असे हे 9 दिवस 9 नैवेद्य वाराप्रमाणे आपण देवीला अर्पण करू शकता. आता पाहूया 9 दिवस कोणकोणत्या फुलांच्या माळा आपण देवीला घालायच्या आहेत. नवरात्रीतल्या 9 दिवसापैकी प्रत्येक दिवशी देवीला म्हणजेच घटाला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायच्या प्रथा आहे. त्यातील काही फुले म्हणजे पिवळी फुले, यामध्ये शेवंती किंवा सोनचाफा याची माळ घालावी. पांढऱ्या फुलांची माळ, यामध्ये अनंत, मोगरा, चमेली, तगर यांची माळ घालतात. निळी फुले, यामध्ये गोकर्णीच्या फुलांची किंवा कृष्णकमळेच्या फुलांची माळ घालावी. पुढचा म्हणजे केशरी किंवा भगवी फुले, यामध्ये अबोली, तेरडा, झेंडू या फुलांच्या माळा घालाव्यात. तांबडी किंवा लाल फुले, यामध्ये कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबांच्या फुलांची माळ. अशा प्रकारे तुम्हाला त्या वेळेस जी फुले तुम्हाला उपलब्ध होतील त्या फुलांच्या माळा तुम्ही घटाला म्हणजेच देवीला घालू शकता. पत्रीमध्ये बेलाची माळ ही घातली जाते. तसेच घट हलविताना पुन्हा नागिनीच्या पानांची माळ घालतात. 9 दिवस आपण रोज नवदुर्गे जी रूपं आहेत त्यातील आज शैलपुत्री देवीचे रूप बघितले. उद्या आपण नवदुर्गेचे पुढचे रूप म्हणजेच ब्रह्मचारिणी या रूपाची आपण माहिती घेणार आहोत. आज मी माझ्या घरामध्ये देवीचे पूजा कशी केली, घट कसा बसविला, कलशस्थापन कसा केला याचा व्हिडिओही मी पुढे देत आहे. नक्की बघा. आवडलं तर लाईक करा.